नमस्ते. CSS सेशनमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला टॉपिक आहे वेज ऑफ इन्सर्टिंग अ स्टाईल शीट. आपण आतापर्यंतच्या लेक्चरमध्ये हे बघितलं की CSSचा कोड कसा फॉर्म होतो, कसा तयार होतो कोड, आणि त्या कोडसाठी आपण कसे वेगवेगळे टाईपचे सिलेक्टर्स वापरलेले आहेत. पण हा तयार होणारा जो CSS कोड आहे हा HTML फाईलमध्ये कसा एम्बेड करायचा, यासाठी कोणकोणत्या टाईप्स आहेत, काय वेज आहेत, हे आपण आजच्या लेक्चरमधनं शिकणार आहोत. सो आपल्याला जो कोड आहे CSSचा तो HTMLमध्ये ॲड करण्यासाठी 3 मेथड्स दिलेल्या आहेत. त्यापैकी पहिली मेथड आहे एक्सटर्नल CSS, नंतर आहे इंटरनल CSS आणि एक आहे इनलाईन CSS. आतापर्यंत सिलेक्टरच्या एक्झाम्पलमध्ये CSS सिलेक्टर शिकत असताना आपण जे काही एक्झाम्पल बघितले ते बऱ्यापैकी इंटरनल CSSचे होते. आता आपण अजून जे काही वेज आहेत की ज्याने आपण CSSचा कोड आहे तो HTML वेब पेजमध्ये एम्बेड करू शकतो, असे एक्सटर्नल CSS आणि इनलाईन CSS हे सुद्धा प्रकार शिकणार आहोत. तर सुरू करूया एक्सटर्नल CSS पासून. एक्सटर्नल CSS हे जे आहे याची CSS साठीची स्वतंत्र फाईल आपण बनवून घेतो. जे काही CSS कोड आहे स्टाईल टॅगमध्ये आपण जो कोड टाईप करतो तो कोड स्वतंत्रपणे एका फाईलमध्ये स्टोअर करणं आणि नंतर ती फाईल आपल्या HTML फाईलला लिंक हा इलेमेंट मीन्स टॅग, HTML टॅग वापरून आपण ती इन्क्लूड करू शकतो. जसं की माझा CSS कोड या फाईलमध्ये आहे. जी CSS फाईल असते त्या CSS फाईलला मधील कोड हा पूर्णतः CSSचा असतो. इथे कुठेही तुम्हाला स्टाईल टॅग लिहिण्याची आवश्यकता नसते, बिकॉज स्टाईल टॅग इज द इलेमेंट ऑफ HTML इलेमेंट. स्टाईल टॅग इज अ HTML इलेमेंट. सो इथे आपल्याला स्टाईल टॅगची आवश्यकता नाही आहे. स्टाईल टॅगमध्ये जे आपण CSS कोडिंग लिहिणार आहोत हे आपण एका स्वतंत्र फाईलमध्ये लिहिलं आणि त्या फाईलला नाव देताना त्याचं एक्सटेन्शन CSS म्हणून ती फाईल आपण सेव्ह केली. सपोज की हा कोड मी CSSचा लिहिला आणि या फाईलला मी नाव देते mystyle.css. म्हणजे काय की ही जी तयार होणारी फाईल आहे ही प्युअरली काय आहे, CSS फाईल आहे. याच्यामध्ये सगळा कोड जो आहे तो CSS कोड आहे. आता ही फाईल आपण स्वतंत्रपणे रन करणार आहोत का, तर नाही. ही फाईल आपण CSSचा कोड असे आपण डायरेक्टली रन करत नाही. आपण रन जे करतो ते HTML पेजच रन करत असतो. वेब ब्राउझरवरती आपल्याला वेब पेज दिसत असतं आणि ते ब्युटिफुली दिसण्यासाठी आपण CSSचा वापर करतो. सो CSS कोड हा इंटरनली रन होणार आहे वेन रेंडरिंग द वेब पेज. आता हा जो कोड आहे हा आपण स्वतंत्रपणे एका फाईलमध्ये स्टोअर करून ठेवलेला आहे. ओके. आता आपली जी HTML फाईल आहे त्या फाईलमध्ये ती CSS फाईल इन्क्लूड करण्याकरिता, एम्बेड करण्याकरिता आपण इथे बघू शकतात की लिंक या HTML इलेमेंटचा वापर आपण केलेला आहे. ही जी लिंक इलेमेंट किंवा लिंक टॅग आपण म्हणूया याला, हा जो लिंक टॅग आहे हा नेहमी हेड टॅगमध्ये असला पाहिजे. काही टिप्स आहेत तेवढा तुम्ही लक्षात ठेवायच्या की हा जो लिंक टॅग आहे हा आपण हेड टॅगमध्ये लिहितो आहोत आणि लिंक टॅगमध्ये कोणता ॲट्रिब्यूट आहे तर रिलेशन आणि रेफरन्सेस. ओके. तर हे जे आपण लिंक करणार आहोत ही फाईल कोणत्या प्रकारची आहे, स्टाईल शीट प्रकारची आहे. So the relation is equal to style sheet. Then href. इथे कोणती फाईल आपल्याला रेफर करायची आहे, कोणती CSS फाईल आपल्याला एम्बेड करायची आहे त्याचं नाव आपण इथे मेन्शन केलं. आता आपली HTML फाईल आणि ही CSS फाईल जर एकाच फोल्डरमध्ये सेव्ह असेल तर आपल्याला इथे पाथ लिहिण्याची आवश्यकता नसते. फक्त फाईल नेम अलॉंग विथ एक्सटेन्शन इतकं लिहिलं तरी सफिशियंट असतं. सो लिंक या HTML इलेमेंटमधील रेल या ॲट्रिब्यूटला आपण स्टाईल शीट नाव हे व्हॅल्यू प्रोव्हाइड केली आणि href या ॲट्रिब्यूटला आपण जिथे आपला CSS कोड लिहिलेला आहे तो CSS कोडचा पाथ, त्या फाईलचा पाथ अलॉंग विथ फाईल नेम एक्सटेन्शन आपण इथे मेन्शन केला आहे.
आता हे लिंक टॅग ही जी आहे ही आपण हेड टॅगमध्ये लिहिलेली आहे आणि जेव्हाही कधी आपण हे HTML वेब पेज जे आहे आपलं ते वेब पेज रन करणार आहोत ब्राउझरमध्ये, रेंडरिंग होणार आहे, तेव्हा हे बघा इथे H1 टॅग आहे, P टॅग आहे. H1 मध्ये काही कंटेंट्स आहे, P टॅग मध्ये काही कंटेंट्स आहे, परंतु ते रेंडरिंग होत असताना त्याला CSS अप्लाय झालेला तुम्हाला दिसतोय. जसं की इथे ब्ल्यू आहे, हेडिंग सेंटरला आहे. ओके, तर ह्याचं बॅकग्राऊंड कलर ब्ल्यूमध्ये आहे या वेब पेजचं. हे असा कुठलाही कोड इथे तुम्हाला दिसत नाही आहे, कारण की हा सगळा CSSचा जो कोड आहे हा या फाईलमध्ये आहे mystyle.css. आणि ही mystyle.css फाईल आपण स्वतंत्रपणे लिहिली आहे की ज्याच्यामध्ये बॉडी ह्या HTML एलिमेंट करता आपण CSS कोड लिहिलेला आहे, बॅकग्राऊंड कलर लाईट ब्ल्यू. आणि H1 टॅगसाठी आपण CSS लिहिलेला आहे कलर नेव्ही, मार्जिन लेफ्ट 2px. पिक्सलमध्ये दिली मार्जिन, लेफ्ट साईडने किती मार्जिन हवी आहे हेडिंगसाठी हे आपण इथे प्रोव्हाइड केला. तर हा जो CSS आहे हा आपण या फाईलमध्ये सेव्ह केला आणि ती फाईल आपण लिंक या HTML एलिमेंटमध्ये href या प्रॉपर्टीसाठी सेट केली. आता जेव्हा कधी आपण H1 टॅग वापरणार आहोत किंवा बॉडी टॅग इथे येणार आहे, तेव्हा हे बॉडी टॅगसाठीचा CSS अप्लाय झाला, ब्ल्यू कलर बॅकग्राऊंड. आणि H1 जिथे जिथे आहे तिथे तिथे आपल्याला हा H1 साठीचा जो CSSचा कोड लिहिलेला आहे तो अप्लाय झालेला इथे दिसतोय की इकडनं मार्जिन जे आहे लेफ्ट साईडकडनं ते 20 पिक्सल आहे आणि ब्ल्यू कलरमध्ये हे हेडिंग डिस्प्ले होते. तर असं इतकं सिम्पल मेथडने आपण सगळा CSS कोड आहे हा स्वतंत्रपणे लिहू शकतो आणि ज्या फाईलमध्ये, ज्या वेबपेजमध्ये आपल्याला तो रिक्वायर्ड आहे त्या वेबपेजमध्ये लिंक एलिमेंट आणि href प्रॉपर्टीचा वापर करून त्या फाईलला CSS कोडला आपण एम्बिड करू शकतो CSSमध्ये, HTMLमध्ये. ओके, आता महत्त्वाचं काय आहे की हे जे आपण आत्तापर्यंत बघत आलो आहोत की हे प्रॉपर्टी आपण इथे लिहितो, राईट. ह्या प्रॉपर्टीज असतात CSSच्या आणि ह्या त्याच्या व्हॅल्यूज असतात आणि इज इक्वल कोलन जे आहे ते कोलनने आपण त्या व्हॅल्यू असाइन करत असतो. तर तुम्ही लिहित असताना एक छोटीशी नोट इथे लक्षात घ्या की इथे स्पेस नाही द्यायची. हे मार्जिन लेफ्ट आहे ना, मार्जिन जिथे जिथे तुम्ही लिहिणार आहात, जिथे जिथे तुम्ही PX वापरणार आहेत, इंच वापरणार आहे, जे काही युनिट त्याच्यासाठी वापरत आहात ते वापरत असताना ते नंबर आणि युनिट याच्यामध्ये तुम्ही स्पेस देऊ नका. हे बघा इथे दाखवलं आहे 20 स्पेस PX दिलं तर तुम्हाला ते मार्जिन अप्लाय झालेलं दिसणार नाही. करेक्ट वे काय आहे, नो स्पेस 20 PX. इथे 20 PX असं लिहिलं तर मार्जिन लेफ्टसाठी 20 PX इतकं स्पेस तो अलाउड करेल. तर ह्या छोट्या टिप्स साईड बाय साईड तुम्ही लक्षात ठेवा. तर बेसिकली आपण बघत आहोत की एक्सटर्नल CSS म्हणजे काय. आता एक्सटर्नल CSS नंतर पुढचं बघूया इंटरनल CSS. इंटरनल CSS आतापर्यंतच्या बऱ्याच एक्झाम्पलमध्ये आपण बघितलं आहे. इंटरनल CSS म्हणजे हेड टॅगमध्ये तुम्ही स्टाईल टॅग वापरता. काय वापरायचं आहे, स्टाईल टॅग. HTML फाईल आहे, HTML फाईलमध्येच आपल्याला इंटरनलीच CSS ॲड करायचा आहे. सो मी हेड टॅगमध्ये स्टाईल टॅग वापरला आणि या विदिन दिस स्टाईल टॅग ओपनिंग आणि स्टार्टिंग आणि एंडिंग टॅगच्या मध्ये आपला जो काही कोड आहे CSS कोड हा आपण इथे टाईप करणार आहोत. जसं की बॉडी साठी आपण एक कलर दिलेला आहे, इथे सेट केलेला आहे बॅकग्राऊंड कलर. हेडिंग आहे, या हेडिंगसाठी आपण कलर आणि काही मार्जिन सेट केलेला आहे. हा असा आपला CSS आहे. आणि नेहमीप्रमाणे बॉडी टॅगमध्ये आपण हे HTML एलिमेंट वापरत आहोत. H1 आहे, B आहे किंवा बॉडी टॅग आहे. हे वापरत असताना जेव्हा आपण रेंडरिंग होणार आहे वेब पेजवरती तेव्हा हा CSS अप्लाय झालेला तुम्हाला इथे दिसेल की या बॅकग्राऊंड कलर कसा आहे या वेब पेजचा, हे हेडिंग बघा कोणत्या कलरने आलेला आहे आणि त्याचं स्पेस इथे कसं मार्जिन त्याने दिलेलं आहे. ह्या गोष्टी कशा आहेत की इंटरनली स्टाईल टॅग वापरूनच तुम्ही इंटरनलीच तो CSS कोड त्याच वेब पेजमध्ये सेव्ह करून ठेवलेला आहे. आता या केसमध्ये काय होतं की जेव्हा आपल्याला सेम CSS आहे हा दुसऱ्या वेब पेजमध्ये, आता आपण वेबसाईट तयार करणार तर त्यात मल्टिपल वेब पेजेस येतील. तर दुसऱ्या वेब पेजमध्ये जर मला सेम CSS हवा असेल तर मला पुन्हा हा स्टाईलचा जो कोड आहे हा मला कॉपी करावा लागतो. त्या पर्टिक्युलर HTML फाईलमध्ये मी ते पेस्ट करणार,
मग त्या वेब पेजसाठी ते अप्लाय होणार. त्याऐवजी मी काय करणार की ज्या कॉमन लागणाऱ्या गोष्टी आहेत की जे मला प्रत्येक वेब पेजवरती हा CSS हवा आहे त्या सेटिंग मी सगळ्या काय करणार आहे, त्या CSS कोड हा एका स्वतंत्र फाईलमध्ये सेव्ह करून ठेवणं आणि ज्या ज्या वेब पेजमध्ये मला ते रिक्वायर्ड आहे त्या वेब पेजवरती जाऊन त्या HTML कोडमध्ये जाऊन मी ती फाईल लिंक करणं, इट इज द बेस्ट थिंग. ही सगळ्यात चांगली मेथड आहे की तुम्हाला जो कॉमन लागणारा CSS कोड आहे तो तुम्ही स्वतंत्र फाईलमध्ये सेव्ह करा आणि ती जी फाईल आहे ती तुमच्या ज्या ज्या वेब पेजवरती तुम्हाला रिक्वायर्ड आहे तिथे तिथे लिंक इलेमेंटचा वापर करून hrefने ती फाईल इन्क्लूड करा. ओके. पण जेव्हा मला थोड्याचाच गोष्टी पाहिजे आहे, पर्टिक्युलरली या पर्टिक्युलर वेब पेजसाठीच मला काही CSS हवा आहे, तर अशा वेळी तुम्ही काय करू शकतात, इंटरनल CSSचा वापर करू शकतात. या इंटरनल CSSमुळे तुम्ही स्टाईल टॅगचा वापर करून या HTML पेजला जे काही डिझाईनसाठी तुम्हाला CSS कोड हवा आहे तो तुम्ही इथे टाईप करणार आणि लगेच रेंडरिंग थ्रू तुम्हाला त्या वेब पेजवरती तो दिसेल. ओके, गॉट इट. नाउ थर्ड मेथड इज inline CSS. What is inline CSS now? आता या केसमध्ये बघा की आपण इथे कुठे स्टाईल टॅग वापरलेला नाही आहे, इथे कुठे आपण लिंक टॅग वापरलेला नाही आहे, म्हणजे इंटरनल CSSही नाही आहे, एक्सटर्नल CSSही नाही आहे. इनलाईन CSS म्हणजे काय की HTML कोडमध्येच मला एखाद्या टॅगला स्पेसिफिकली काही CSS अप्लाय करायचा आहे तर ते मी करू शकते युजिंग द स्टाईल ॲट्रिब्यूट. इन केस ऑफ इंटरनल CSS आपण स्टाईल टॅग वापरत असतो आणि इनलाईन CSSमध्ये पर्टिक्युलर टॅगसाठी आपण स्टाईल हे ॲट्रिब्यूट वापरत असतो. हा डिफरन्स लक्षात घ्या. ठीक आहे. आता H1 टॅग आहे, H1साठी मला काही स्टाईल अप्लाय करायची आहे, जसं की मला तो ब्ल्यूमध्ये पाहिजे आहे, सेंटर अलाइनमेंट हवा आहे. मग आता हे या जे CSS आहे हे मी कसं अप्लाय करणार इनलाईनमध्ये, H1 स्पेस त्यानंतर स्टाईल हे ॲट्रिब्यूट आहे H1 या HTML इलेमेंटचं, इज इक्वल टू नंतर डबल कोट्समध्ये मला जितके काही प्रॉपर्टीज या CSSच्या सेट करायच्या आहे त्या मी इथे इन्क्लूड करणार. कशामध्ये, डबल कोट्समध्ये. डबल कोट्समध्ये कलर कोलन असाइन करण्यासाठी CSSमध्ये कोलनचा वापर होतो, HTMLमध्ये इज इक्वल टूचा वापर होतो. म्हणून आपण जेव्हा एखाद्या ॲट्रिब्यूटला व्हॅल्यू असाइन करायची आहे HTMLमध्ये तेव्हा इथे इज इक्वल टू वापरतो, परंतु CSSमध्ये एखादी व्हॅल्यू एखाद्या प्रॉपर्टीला असाइन करायला आपण कोलनचा वापर करतो. ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्यायच्या आहेत. जर एकाच HTML इलेमेंटमध्ये मला 2 स्टाईल अप्लाय करायच्या आहे किंवा मल्टिपल स्टाईल अप्लाय करायच्या आहे तर एक स्टाईल आणि त्याची व्हॅल्यू झाल्यानंतर आपण इथे सेमीकोलन द्यायचा आहे. मध्ये काय द्यायचं आहे, सेमीकोलन. त्यानंतर पुन्हा दुसरी स्टाईल, त्याची व्हॅल्यू, सेमीकोलन. अशा पद्धतीने आपण हे इनलाईन CSS अप्लाय करू शकतो फॉर द पर्टिक्युलर HTML इलेमेंट. ओके. आता जेव्हा तुम्ही पुन्हा कधी H1 वापरणार आहात, H1 टॅगचा जर वापर केला तुम्ही तर त्यासाठी हा CSS अप्लाय नाही होणार. का? कारण की हा पर्टिक्युलरली ह्या H1 टॅगसाठी, या कंटेंटसाठीच आहे. याला म्हणतात इनलाईन CSS. पर्टिक्युलर तेवढ्या टॅगसाठी मला CSS हवा आहे तर मी याप्रमाणे तो इन्क्लूड करू शकते. मग तुम्हाला यातनं काय शिकायला मिळालं आहे की इनलाईन CSS अप्लाय करत असताना आपण स्टाईल ॲट्रिब्यूटचा वापर करतो आणि ज्या HTML इलेमेंटला तुम्हाला CSS अप्लाय करायचा आहे त्या HTML इलेमेंटमध्ये स्टाईल प्रॉपर्टीला CSS कोड हा डबल कोट्समध्ये लिहून आपण तो असाइन करायचा. ओके. इथे बघा H1 स्टाईल कलर ब्ल्यू अलाइन सेंटर इथे दिसते. P टॅग आहे, इथे P टॅगला स्टाईल अप्लाय केली आहे, कलर रेड, इथे कलर आणि रेड असं अप्लाय झालं आहे. तर आतापर्यंत आपण बघितलं की किती 3 प्रकारे आपण CSSचा कोड जो आहे तो HTML फाईलमध्ये लिंक करू शकतो, इन्क्लूड करू शकतो. आता हे तिन्ही प्रकार आपण एकत्र करू शकतो का, ते यस आपण ते करू शकतो. त्याला म्हणतात मल्टिपल स्टाईल शीट. आता हे मल्टिपल स्टाईल शीट्स आहे, हे एक्झाम्पल बघा एक की याच्यामध्ये H1 आहे, इथे हा कलर सेट केलेला आहे,
काही इंटरनल आहेत. इकडे बघा, हे एक्झाम्पल कडे नीट लक्ष द्या तुम्ही. इथे एक असं घेतलंय की लिंक केलंय आपण. ही जी एक फाईल आहे CSS ची, तिथे लिंक सुद्धा केलेली आहे. याच वेब पेजवरती, याच HTML कोडमध्ये आपण स्टाईल टॅग वापरून इंटरनल CSS सुद्धा वापरलेला आहे आणि इथेच आपण इनलाईन CSS सुद्धा वापरू शकतो. म्हणजे एकाच फाईलमध्ये आपल्याला एक्सटर्नल CSS, इंटरनल CSS, त्याचबरोबर आपल्याला हे बघा, हे काय आहे इंटरनल CSS, हे काय आहे एक्सटर्नल CSS, आणि त्याच प्रकारे आपण काय करू शकतो, इनलाईन CSS सुद्धा एकत्र वापरू शकतो. असे मल्टिपल स्लाइड शीटचा वापरही आपल्याला करता येतो. थँक्यू.